नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। स्वाती इंडस्ट्रीज प्रकरणात पालकमंत्र्यांची मौन, कर वसुलीच्या खासगीकरणाचा अकोलेकरांवर बोजा कायम। आरआरसी न्यूज व सिटी न्यूज सुपरफास्टने बातम्यांची घेतली दखल। पालकमंत्र्यांच्या आढावा सभेत खनिकर्म, भूमी अभिलेख गाजले। अस्वच्छता आणि डासांनी अकोलेकरांचे हाल बेहाल। महापालिका आयुक्तांना डेंग्यू झाल्याचा पालकमंत्र्यांचा गौप्यस्फोट। मेडिकल कॉलेजसाठी कारागृहाच्या जागेची मागणी, मध्यवर्ती कारागृहाच्या जागेवर नेमका कुणाचा डोळा। अनैतिक प्रेम प्रकरणातून पत्नी व प्रियकराने केली पतीची हत्या, पत्नी व प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आता सविस्तर बातम्या। राज्य शासनाची कुठलीही परवानगी न घेता महापालिकेच्या कर वसुलीचे खासगीकरण करण्यात आले आहे। या प्रकरणात आज पालकमंत्री यांनी त्यांना माहिती नसल्याचे कारण सांगत हात झटकले, तर या सर्व प्रकरणात भाजपा आमदार रणधीर सावरकर हे त्यांना माहिती देऊ शकले असते, पण त्यांनी पालकमंत्र्यांना माहिती का दिली नाही अशी विचारणा आता होत आहे। महापालिकेच्या प्रशासकीय हुकुमशाही राजवटीत अकोलेकरांवर 8 रुपये 39 पैशांचा बोजा चढविण्यात आला आहे। महापालिकेचे कर वसुलीचे खासगीकरण करत सर्व कर वसुली ही स्वाती इंडस्ट्रीजला देण्यात आली आहे। त्यामुळे अकोलेकरांनी 100 रुपये महापालिकेत करापोटी भरले, तर त्यापैकी 8 रुपये 39 पैसे हे कंत्राटदाराला प्राप्त होतील। या 5 वर्षाच्या 1200 कोटींच्या टेंडर प्रकरणात राज्य शासनाच्या परवानगीची गरज नसल्याचे आयुक्त कविता द्विवेदी यांनी सांगितले होते। त्याचबरोबर आरआरसीच्या कॅमेऱ्यासमोर आयुक्त कविता द्विवेदी यांनी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही। आज आयुक्त आढावा बैठकीत नसल्याचे कारण पुढे करत पालकमंत्र्यांनी स्वाती इंडस्ट्रीज प्रकरणात हात झटकत या विषयावर बोलणे टाळले। त्यामुळे स्वाती इंडस्ट्रीज कर वसुली प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय वाढला आहे। सर, अकोला महानगरपालिकेने इथला टॅक्स वसुलीचा जो कंत्राट आहे तो खाजगी कंपनी दिलेला आहे, स्वाती कंपनी। याबाबत शासनाची कोणती परवानगी काढलेली आहे? मला खरं आज आयुक्त नव्हते महापालिकेच्या, त्यामुळे मी काही त्याच्यावर राजराजेश्वर मंदिर विकासासाठी 50 लाखांचा आराखडा तयार करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले आहेत। त्याचबरोबर आरआरसी न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्टने उपस्थित केलेल्या अनेक विषयांवर आज पालकमंत्र्यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत चांगला समाचार घेतल्याची माहिती आहे। तर भूमी अभिलेख विभागात प्रकरणाचा निपटारा लावण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले। आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला। शहरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येतील, त्याचबरोबर डिजिटल शाळा उभारण्यात येईल। गेल्या काळात आरआरसी न्यूजने भूमी अभिलेख विभागातील सावळा गोंधळ समोर आणल्यानंतर पालकमंत्र्यांनी विभागाच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व मोजण्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले। त्याचबरोबर लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास कारवाईचा इशारा दिला। गौण खनिज विभागाने वाळू उपलब्ध करून न दिल्याची बातमी आरआरसी न्यूजने प्रसारित केली होती। त्यावर देखील आज आढावा बैठकीत महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खनिकर्म विभागाच्या अनास्थेबद्दल तीव्र रोष व्यक्त केला। सामान्य नागरिकांना वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले। दूध उत्पादन वाढविण्यासाठी दुधाळ जनावरं पुरवण्याविषयी पशुसंवर्धन विभागाला आदेश देण्यात आले। अकोला विमानतळ विस्तारीकरण लवकरच करू असे पालकमंत्री म्हणाले। अकोला शहरातील घाण, अस्वच्छता, नाली सफाईकडे दुर्लक्ष आणि डासांची वाढलेली पैदास आणि डेंग्यूचे वाढलेले रुग्ण पाहता अकोलेकर हैराण झाले आहेत। डेंग्यूने थेट अकोला महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांना गाठल्याचे आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले। त्यामुळे अकोलेकरांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। अकोला शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा, सफाई कामगारांचा अनेक ठिकाणी कामचुकारपणा, शहरातील मोठ्या व लहान नाल्यांची न झालेली सफाई, यामुळे अकोलेकर तर हैराण आहेतच, पण आता या अस्वच्छता, घाण आणि डासांचा फटका थेट महापालिका आयुक्तांना बसला आहे। महापालिका आयुक्त कविता द्विवेदी या गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत येत नसल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आली होती। त्यांना अकोल्यातील एका बड्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते।
आज थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयुक्त कविता द्विवेदी यांच्या अनुपस्थितीबद्दल माहिती देत शहरातील विविध चर्चांना पूर्ण विराम दिला। महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांना डेंग्यू झाल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले। यामुळे महापालिकेच्या अस्वच्छ कारभारावर अतिक्रमण आणि पर्यायी जागा याविषयी पालकमंत्री यांनी उत्तर देणे टाळले। वाटत असायचे ते गंभीर स्वरूपाच्या होते, त्याच्यामध्ये अकोर झोन आहे, अकोर झोन त्यांना जागा उपलब्ध करून दिल्याच्या नंतरही ते तिथं अभत नाही, त्यामुळे तिथला व्यापारी वर्ग त्रस्त आहे। आणि दुसरी समस्या अशी आहे की आडूची बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त आहे। याच्यावर सर काहीतरी व्हायला पाहिजे, अकोर झोनवर ते व्हायला पाहिजे, पण त्यांना जागा उपलब्ध करून दिली। हॉकर झोन अतिक्रमण आयुक्त महापालिके नाही दे, मी आज ते रजेवर बनवतो, डेमो झाला त्यांना सांगितलं गेलं। अकोला शहरातील कारागृहाची जागा मेडिकल कॉलेजसाठी मिळावी अशी मागणी आरोग्य मेळाव्यात अधिष्ठाता यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती खरी, मात्र फडणवीस यांनी या जागेबाबत सकारात्मकता दाखवली नसून या जागेवर शहरातील राजकीय कुणाचा डोळा आहे का हा प्रश्न उपस्थित झाला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात मेडिकल कॉलेजसाठी अत्यंत मोक्याची जेलच्या जागेची मागणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांनी केली होती। वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी ही जागा त्यांना पाहिजे आहे। शासकीय अधिकाऱ्यांची ही मागणी होती की राजकीय नेत्यांची तपासणी करण्याची गरज आहे। कदाचित त्याचमुळे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मागण्या मान्य केल्या, पण जेलच्या जागेच्या मुद्द्यावर त्यांनी कुठलेही भाष्य आरोग्य मेळाव्याच्या सभेत केले नाही। पण शहराच्या या मध्यवर्ती जेलच्या जागेवर तर या माध्यमातून कोणाचा डोळा तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे। मध्यवर्ती जेलच्या आवार भिंतीबरोबर अनेक ठिकाणी अतिक्रमणाचा विळखा असून तो दूर करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। अकोटफैल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उगवा शेत शिवारात निर्घृण खून करण्यात आलेल्या इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता। या प्रकरणी अकोटफैल पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केली असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते। 12 ऑक्टोबर रोजी 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता। आरसी नेटवर्कच्या माध्यमातून मृतकाची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले होते। मृत व्यक्ती कृषी नगरातील भीमनगर येथील विद्यावान प्रधान असून मृतक 10 दिवसांपासून बेपत्ता होता। कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आलेल्या इसमाची आत्महत्या नसून त्याची जड वस्तूंनी डोक्यावर व मणक्यावर मारहाण करून हत्या केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे। तपासणी अहवालानुसार इसमाच्या डोक्याचा अर्धा भाग तुटलेल्या अवस्थेत आढळून आला होता। हात पाय तोडलेले असल्याचे तपासणीच्या अहवालात स्पष्ट झाले। पोलिसांनी केलेल्या तपासात ही हत्या मृतक विद्यावान प्रधानची 40 वर्षीय पत्नी कुंकुला प्रधान व तिचा प्रियकर 24 वर्षीय लकी तेलंते यांनी केल्याची माहिती पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात आले। कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे, अप्पर पोलीस अधीक्षक डोंगरे, एसडीपीओ सुभाष दूधगावकर, अकोटफैलचे पोलीस स्टेशन ठाणेदार चंद्रशेखर कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जायभाय, पीएसआय राहुल ठेवणे, पीएसआय फुलुंबरकर, डीपी पार्टी कर्मचारी, पोलीस हवालदार जितेंद्र कातखेडे, पोलीस हवालदार संतोष चिंचोळकर, प्रशांत इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल असलम शहा, गिरीश तिडके, इम्रान शहा यांनी केली। 2023 रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास मला एक फोन आला की उगवा शेत शिवारातील अजय पाल यांच्या शेतात गट नंबर 316 मध्ये एक बेवारस शव पडलेला आहे। त्या अनुषंगाने आपण तिथे गेल्यानंतर तिथला घटनास्थळ पंचनामा करून ती बॉडी ताब्यात घेतली आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करून बॉडी पीएम करता जीएमसी येथे पाठवण्यात आली। जीएमसी येथून आपल्याला ॲडव्हान्स रिपोर्टमध्ये अशी माहिती मिळाली की त्याला हनुवटीवर आणि छातीवर कुठल्या तरी बोथट हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे। त्यावरून आपण माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अकोला आणि एसडीपीओ शहर विभाग अकोला यांचे मार्गदर्शनाखाली 2 टीम गठीत करून तपास सुरू केला आहे। एक
टीम आपली की ज्यामध्ये आपल्याला त्या मृतकाची ओळख पटवायची होती. त्या अनुषंगाने माननीय SP साहेब अकोला यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं की जिल्ह्यातील जवळपास LCBतून तुम्ही सर्व मिसिंगचा अभ्यास करून त्या अनुषंगाने तपास करा. त्या अनुषंगाने आम्हाला एक मिसिंग सिव्हिल लाईनची 77/23 16/9 दाखल असलेली ही मिळाली. त्यानुसार आम्ही त्याच्या मृतकाच्या भावाला भेटलो. त्याच्याजवळून माहिती घेऊन त्याला मिळालेल्या कपड्याबद्दल माहिती देऊन आणि त्याचे वर्णन सांगून त्याने सांगितल्याप्रमाणे त्याचा एका मित्राला सोबत घेतलं आहे आणि पोलीस स्टेशनला आणून त्यांना त्याचे कपडे आणि इतर माहिती दिली. त्यावरून मृतक हा विद्यावान बळीराम प्रधान असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याचा ओळख पंचनामा करून बॉडी त्यांच्या ताब्यात देण्यात आली. हा तपास करीत असताना पुढचा त्याचा मृत्यू का झाला याबद्दल पण आम्हाला काही हिंट्स मिळाल्या. त्या अनुषंगाने तपास करून आम्ही बोरगाव मंजू येथून हॉटेल शेरे पंजाब येथून यातील मुख्य आरोपी लकी श्रावणजी तेलंते वय 24 वर्ष राहणार शिवनी तसेच मृतकाची पत्नी कंकुली उर्फ शिला बळीराम प्रधान राहणार शिवनी या दोघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन तपास करून त्यांनी दिलेल्या कबुली जबाबावरून अटक करण्यात आली. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त ₹599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या. तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला शहरातील शेगाव बायपास रोडवरील श्री अन्नपूर्णा माता मंदिरात आजपासून भव्य नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र उत्सवानिमित्त अन्नपूर्णा माता मंदिराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. स्वर्गीय नंदकिशोर पाटील यांच्या निवासस्थानी परिसरात अकोला शेगाव बायपास रोडवर श्री अन्नपूर्णा मातेचे भव्य मंदिर असून श्री अन्नपूर्णा माता मंदिर येथे नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. 17 ऑक्टोबर मंगळवारी श्री अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये स्थापना दिवस साजरा केला जात असून मंदिरामध्ये 56 भोग दर्शन व नगरभोजचे आयोजन केले जाते. तसेच दररोज भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून भाविकांनी दर्शन व दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती शोभाताई पाटील, विठ्ठल पाटील, अन्नपूर्णेश नंदकिशोर पाटील, सौ रीनाताई अन्नपूर्णेश पाटील यांच्यासह श्री अन्नपूर्णा माता मंदिर व्यवस्थापकांनी केला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून श्रीमद देवी भागवत 9 दिवस अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. यावेळी सागर संगीतात श्री देवी भागवत संपन्न होत असून प्रवक्ता गुरुजी अशोक नारायण तर पेटी वादन डेखोळकर गुरुजी तर तबला वादन रामेश्वर पाटील गुरुजी करीत आहेत. श्री अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या मंदिराचे महत्त्व मोठे असून नवरात्रोत्सवात नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन अन्नपूर्णेश नंदकिशोर पाटील यांनी केले आहे. जय माता. अकोल्याच्या तमाम जनतेला शारदीय नवरात्राच्या खूप शुभेच्छा. यावर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे अन्नपूर्णा माता मंदिरात शारदीय नवरात्राची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच उद्या तृतीयाला अन्नपूर्णा माताजीचा जन्मोत्सव तसा स्थापना उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त मंदिरामध्ये होम हवन, 56 भोग
तसेच नगरभोजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मी अन्नपूर्णेश पाटील अन्नपूर्णा माता मंदिराच्या वतीने समस्त भक्तांना आवाहन करतो की त्यांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा व प्रसादाचा लाभ घ्यावा. जय माता. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये एसटी बस वाहक म्हणून कल्पना खंडारे या 16 वर्षांपासून अव्याहतपणे सेवा देत असून पतीच्या निधनानंतरही खचून न जाता त्यांनी एसटी बसचे वाहक म्हणून केलेले कार्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. नवरात्रोत्सव हा मातृशक्तीचा उत्सव असून आजवर देशामध्ये अनेक प्रेरणादायी महिलांनी मोठा इतिहास निर्माण केला आहे. हीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला आगार क्रमांक 2च्या वाहक कल्पना खंडारे या 10 वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यावरही मागील 16 वर्षांपासून एसटी कंडक्टर म्हणजेच वाहक म्हणून सेवा देत असून त्यांना एक लहान मुलगा आहे. मुलाचे शिक्षण व घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून कल्पना खंडारे आपले कार्य करीत आहेत. नवरात्रोत्सवातील खरी नवदुर्गा म्हणून त्यांच्या कार्याला RRC नेटवर्कचा सलाम. माझं नाव कल्पना खंडारे आहे. मी वाहक या पदावर आहे. मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळमध्ये अकोला 2 येथे कामगिरी करत आहे. मला लागून 16 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि माझी कौटुंबिक जबाबदारी माझ्यावर आहे. मला एक लहान मुलगा आहे. माझ्या पतीचे निधन 10 वर्षे झाले आहे, पण माझ्या मुलाचं जे संगोपन आहे ते मी करत आहे. मी कुठली खचून न जाता आणि पूर्ण जिद्दीने त्याला लहानाचं मोठं आजपर्यंत केलेलं आहे. आणि मला महिलांना एकच संदेश द्यायचा आहे की आपल्याला मुलांना शिक्षण आणि त्याची जबाबदारी पूर्ण जिद्दीने द्यायलाच पाहिजे आणि हे महिलाच करू शकतात. आणि महिलांना पण मी एकच आवाहन करते की कुठल्याही महिलांनी असे जे काही कठीण प्रसंग आले तर खचून न जाता त्यांनी जिद्दीने व संघर्षामध्ये जीवन जगणे हाच एक आवाहन करत आहे. अकोल्यातील भूमी अभिलेख विभागातील रेकॉर्ड रूम अद्ययावत नाही. या विभागात कुणीही येऊन आवश्यक शासनाची कागदपत्रे हाताळत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दलालांचा मुक्त संचारामुळे शासकीय गोपनीयतेचा भंग येथे होत आहे. भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असून दलाल हवी ती कागदपत्रे मिळविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. हक्क नोंदणी, नमुना ड, आडवे उभे पत्रक, गाव नकाशे कोणीही येते आणि घेऊन जात असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होतो. जिल्हाधिकारी यांनी या विभागाला दलाल मुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज तर आहेच, त्याचबरोबर रेकॉर्ड रूम अद्ययावत आणि गोपनीय ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेती, प्लॉट यात मोठी गुंतवणूक पाहता ही चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी RRC न्यूजच्या बातमीची दखल घेत भूमी अभिलेख विभागाला तात्काळ मोजणीची प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्याचे आदेश दिले असून प्रकरणे प्रलंबित राहण्यास कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून आरोपीकडून 1,13,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 15 ऑक्टोबर रोजी मूर्तिजापूर विभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीत धानोरा बुद्रुक येथे राहणारा अनिकेत उर्फ भावेश राठोड हा त्याच्या मालकीचे घरात अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करिता बाळगून आहे अशा माहितीवरून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1,13,000चा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला पोलीस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, प्रमोद डोईफोडे, गोकुळ चव्हाण, अन्सार अहमद, सतीश पवार, चालक प्रशांत कमलाकर यांनी केली. सण उत्सवाच्या काळात अकोला फळ बाजारातील फळांच्या किमतीमध्ये वाढ झाली असून नवरात्री, दसरा व दिवाळी पाहता फळांच्या किमतीमध्ये घट होण्याची शक्यता कमी दिसत आहे. फळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चटका बसणार आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील स्थानिक फळ बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत सर्वच फळांचे भाव स्थिर असले तरी नवरात्र सुरू होताच फळ विक्रेत्यांनी फळांच्या दरात वाढ केली आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काही भाविक उपवास करतात, त्यामुळे फळांची मागणी वाढते. यामुळे फळ विक्रेत्यांनी फळांच्या दरात वाढ केली आहे. अकोल्यातील फळ बाजारात सध्या पपई, सफरचंद, केळी,
डाळिंब, मोसंबी, अननस या फळांना मागणी आहे. फळे आदींची आवक मागणीनुसार होत असते. 15 दिवसांपूर्वी उपवास नसल्याने फळांचे भाव स्थिर होते. मात्र नवरात्र सुरू होताच फळ विक्रेत्यांनी फळांच्या दरात वाढ केली आहे. सध्या बाजारात पपई 50 ते 60 रुपये किलो आणि सफरचंद 160 रुपये दराने उपलब्ध आहेत, तर डाळिंब रुपये 300 किलो, केळी 30 रुपये डझन, मोसंबी 40 रुपये किलो, ड्रॅगन फ्रूट 120 रुपये किलोने विकले जात आहेत. दिवाळीपर्यंत महाग फळांचे भाव वाढू शकतात. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. स्वाती इंडस्ट्रीज प्रकरणात पालकमंत्र्यांचे मौन, कर वसुलीच्या खासगीकरणाचा अकोलेकरांवर बोजा कायम. आरआरसी न्यूज व सिटी न्यूज सुपरफास्टने बातम्यांची घेतली दखल. पालकमंत्र्यांच्या आढावा सभेत खनिकर्म, भूमी अभिलेख गाजले. अस्वच्छता आणि डासांनी अकोलेकरांचे हाल बेहाल. महापालिका आयुक्तांना डेंग्यू झाल्याचा पालकमंत्र्यांचा गौप्यस्फोट. मेडिकल कॉलेजसाठी कारागृहाच्या जागेची मागणी. मध्यवर्ती कारागृहाच्या जागेवर नेमका कुणाचा डोळा. अनैतिक प्रेम प्रकरणातून पत्नी व प्रियकराने केली पतीची हत्या. पत्नी व प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.